आली शाळेत ना आले जेवण करती होय बर पेपर कधी आता चालू 28 पासून होय चाल जेव शाळेत ना आली बसली जेवायला आता आका काय करते इकडे बघितलं का आका काय करते आका खाती आईस्क्रीम आईस्क्रीम खाते ना आमच्या तनिष्काने घरी बनवली तिच्या परतोंडाने हा कशी नातीच्या पुरीनं बनवली ती खायला दिली बघा खाऊन म्हणजे कसली बनवली हा बघा कशी बनवली तिने बनवली तिने घरगुती बनवली तुम्हाला दाखवून म्हणा आहे का नाही पुन्हा कशी मस्त बनवली बघा तेवढ्या लेकरांनी कशी बनवली म्हणली थंड आका तुला खायला बनवते कशा लिकाची खायची मग रसना आणून तिने रसनाची बनवली आका हा गार लागतंय हा ही काय आम्ही तन्नूबाईने बनवली हा छान लागते का म्हणजे आका तसलं ते भेटतं का आपण एकात गेलतो का तसा मट्टा आईस्क्रीम ह्याची काय रसना आणला गार पाण्यात साखर टाकली कशी बनवली का तनु सांग पाणी घेतलं हां साखर घेतली हां त्याला चांगली विरघळून दिली हां मग त्याच्यात रसना टाकला हां मग तसले कप भेटतात त्याच्यात ओतलं आणि फ्रीजला ठेवलं काडी घालून होय बनलं तुम्हाला दाखवते आहे का नाही दाखव का त्यांना फ्रीज मधलं हा दाखव त्यांना कुठं ठेवले आता बघा कशी बनवून ते दाखव दाखव काढून बघा कशी बनवली हे का हे खोडून दाखव का तनु छान बनवली मस्त हे काय अशा बनवून ठेवल्यात हा का बरं आहे आपलं काहीतरी आहे का नाही शिकलं पाहिजे काहीतरी काय तनु लय हुशार आहे आमची तनु तर मस्त इथं आका खाती पुन्हा भेटू म्हणा आहे का नाही आईस्क्रीम खाल्ल्यावर पुन्हा भेटू हा मग दाखवून काय करून दाखवायचं असेल आहे का नाही चालते बाय 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 ये आईस्क्रीम खाय खाते बघा कशी छान लागते हा दात नाही तरी खाते दात नाही तरी खाते आमच्या हा चालते खा मग आता चहा झाला माझा बघू शकता संध्याकाळचे 6 वाजल्यात मस्त आता दूध तापाय ठेवलंय संध्याकाळची मस्तीत अशी दिवाबत्ती छान झाली बघू शकता मस्त अशी आज तर खूप आनंदाचा दिवस आज आहे जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना गोड गोड शुभेच्छा आज मला इतका आता असं काय बोलू ही काय असं आनंद झाला की आज मला जागतिक महिला दिनाचा आज गुगल ॲन्सरचा पिनकोड आलाय तर बघू शकता इथं मी स्वामींच्या पुढे ठेवलाय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने आज माझं स्वप्न पूर्ण झालं ते बघू शकता असा सपोर्ट करत जा बघू शकता आणि असे एक तर मला मस्त असं गिफ्ट भेटले म्हणायचं जागतिक दिनाच्या सगळ्यांना पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघू शकता इथं श्री स्वामी समर्थ इथं गोड अशी आमची अशी अक्का बसली मस्त इथं आणि आज आज अक्का काय करते तू मुळ्याच्या शेंगा मोडते हा हे ह्याला काय डिंगरी म्हणतात ना हा आज तुम्हाला अक्का हे डिंगरीची तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे मुळ्याच्या मुळ्याची भाजी शेंगा आहेत आता मस्त अशी छान निवडून ठेवली अक्कानी आज अक्का काय म्हणतेस चांगलं म्हणते ना शेंगा मोडते शेंग करायची मस्त आता चहा प्यायचा आहे आज आपल्याला मस्त असा गुगल ॲन्सरचा पिनकोड आलाय हाय ना अक्का आमच्या अक्काचं डोळं आज भरून आलं की ह्या टायमाला आज आलं असाच तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि असंच आमचं व्हिडिओ बघत राहा देवा हा चालते मस्त चहा चहा ठेवलाय स्वामी अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा का चहा दिला का तुला चहा घेतला की काय हा या चहा प्यायला मला संध्याकाळची वेळ झाली याच्या प्यायला आता या देवाबत्ती संध्याकाळी झाली मस्त आता देवाबत्ती झाली त्या दिलाय शेंगा मोडते हा मग तुम्हाला दाखवते मला रेसिपी
करून शेणी गावठी शेंगा. चालतंय. पी मग चहा, मग नंतर भेटू म्हणा, आहे का नाही? चालतंय. तर निवडून आका सगळं आणि मग तुम्हाला दाखवून रेसिपी. तर चहा पिती. चहा पिली की आता मस्त चहा पाणी झालं, दिवाबत्ती आमची सगळं झालं. आता मस्त आकाने आमच्या डिंगरी मुळ्याच्या डिंगऱ्या करायच्या. हा, मुळ्याच्या डिंगऱ्या चांगल्या स्वच्छ करून घेतल्या. बघू शकता आता मोडून ही घेतलेत. आता कोणाला काय काय माहिती का नाही काय माहिती, आता आका सांगत तुम्हाला. आता काय काय घेतले सांग. ही डिंगरी घेतली तर स्वच्छ मोडून. ही शेंगदाण्याचं कूट, हा, लसूण ठेसून घ्यायचं ना. हा, तांबडं तिखट, हळद, मीठ एवढंच घालतात त्याला. बरं, हा चालतंय. लाल भाजायचं. आणि ही लोखंडाची कढईत करायचं का? हा. आता मस्त आम्ही लोखंडाची कढई घेतली. आता बघा आमच्या आका किती छान बनवते. साधी सोपी रेसिपी, कायच अवघड नाही. सोपी हा, खायला भारी. हा, खायला एकदम चविष्ट लागते. आता मस्त इथं तेल टाकून घेतले. लोखंडा तव्यातच करायचं ना. चांगली भाजते. हा, चांगली भाजते. आता कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. आता तेल तापलं का? छान तेल तापलंय आका. आता मस्त इथं लसूण छान परतत आलाय, बघू शकता. थोडीशी हळद टाकून घ्यायची. लसूण एकदम खरपूस हे करायचा. चांगलं भाजायचं. कोणाकोणाला माहिती का डिंगरी म्हणजे काय असते, हे ना. नवीन पोराला नाही माहिती बायांना. हा, आमच्या आकाच्या ज्या वयाच्या आहेत त्यांना माहित असेल, नाही काय कायला माहिती असेल ना. कायला नाही माहिती, मुळा माहित आहे. मग डिंगऱ्या कुठले माहिती. हा ना. आता मस्त मुळे शेंगा माझ्या डिंगरी माझ्या पण खायला एक नंबरच लागते. पण खात नाही, आवडीने खात जावा म्हणून. साळी सोपीच बनवायची. आलं का भाजत हे? होय आका, ह्या डिंगऱ्या कशापासून अशा म्हणजे हे जर बनवतात वेल असतो काय असतं? आपण मुळा खातो का सर्वांनी? हा हा, सर्वांच्या महिन्यात आवर्जून खातो आपण ते मुळा. हा, खावाच लागतो. हा, त्या मुळ्याच्या बुडक्या लावायच्या. हा, आणि त्या बुडक्याला मोहऱ्या डिंगऱ्या येतात. हा का? हा. म्हणजे येल येतो का असा? नाही, हा, मुळाच येतो. हा, करून जाड येतो. हा, त्याला शेंगा लागतात. होय. मी नाही कधी बघितलं म्हणून विचारलं तुला. मिरच्याच्या झाडाला झाडं येतात होय. त्या बुडके. हां हां, त्याला शेंगा लागतात. फुलं शेंगा होय. आता तो रानात पहिलं केलं असेल म्हणून तुला माहिती. लावावं लागतं. मुळा खाल्ला की बुडक्या कापून लावा. हा ना. गाजराच्या बुडक्या लावल्यावर गाजराचं बी तयार होतं. हा ना. मग ते बुडक्याच येतात गाजराच्या मुळे. काय कायला माहीत नसतं म्हणून विचारलं तुला. आता आम्ही कधी बघितलंच नाही म्हणून तुला विचारते. आणि त्याच्या बुडक्यापासूनच बी तयार होतं. हा ना. बघा अशा डिंगऱ्या तयार होतात. आमच्या आकाने सगळं खाल्लं त्यामुळे आकाला सगळं माहिती. गावरांची सगळं आहे सगळं म्हाताऱ्या माणसाला माहीत असते. नवीन पोरांना काय माहिती. तिथं प्रणव दादा बसलाय आमचा, मग तो काय करते आका तू? मुळा पोरं खात नाही तर मग नसते अशी भाजी घेत अशी पोटात तरी जाते. हा हा, आली का भाजत? हा हा का, चांगली भाजत राहायची. लाल भाजत राहायची छान. पाणी पिणी काय झालं? पाणी सुटलंय नाही ना. हा ना. चांगली परतते आका. आका आलं का परतत बारीक गॅसवर चांगलं परतत राहायचं. पाणी टाकून नाही करायचं. हा ना. थोडं 5-10 मिनिटं पाणी टाकले होते चौदा. हा, पाणी टाकल्यावर चौदा पाणी नाही टाकायचं. बारीक गॅसवर चांगली भाजत राहायची. भाजायची. हा, आता मस्त परतून बघा. आता भाजत एकदम
केवढं झालं किती होतं आधी किती होतं हा. चांगलं भाजल्यावर का असं होते मस्त आता लालसर छान भाजले आता काय टाकायचं आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं तिखट टाकून मस्त लाल तिखट मिरची पावडर आपली घरगुती आहे का नाही आणि मस्त असा शेंगदाण्याचा कूट साधी सोपी एकदम अशी डेंगरी नक्की नक्की करून बघा खाऊन बघा आमच्या तेल मिठात शिजून घ्यायची तिला पाणी टाकायचं नाही चव लागत नाही मग खाऊन बघा आता आकाची पद्धतीची डेंगरी मी तर पहिल्यांदाच खाते आका तू मगाशी काय आणते ना भाजीवाला तेव्हा त्याकडे होती तेव्हा म्हणलं आका तुला आवडते का आका म्हणली माझा आवडताच पदार्थ एकच नंबर म्हणलं घ्यायची का म्हणली हा मग घेतली तिला आवडतं असलं खावं लागतं गवारी शेंग पुन्हा अशी डिंगरी गवारी शेंगाला सर हा ना पण मुळेवाणी वाचत थोडा इकडं मुळा पण छान लागतो आहे ना मुळा तर आधी खावा बघा कशी मस्त वाढली वाटत नाही आका ते म्हणून अशी मुळा तर लय चांगला खायला बघा आकाने किती छान मस्त केली ज्वारीच्या भाकरी बरोबर खायची आहे ना हा बघा पुरायची नाही कालच्या कारल्यावर नातून पातून माझं खाऊन गेली नग नग म्हणला कारलं आणि काय भारी झालं तर कारलं रात्रीचं एकच नंबर झालं उतरा तोड नाही त्याला काढा पोट बघू शकता आकाने किती छान अशी मस्त अशी डिंगरी केली लपलपीत चमचमीत बघा कशी कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून कशी वाटली कमीत करून सांगा खाऊन बघा करून बघा हा मग सांगा करून खात जा गाली जा नातवंड परतंडांना मग काय आमचं नातवंड परतंड खात नाही कशी करते आका बघितले चालतंय मग आता आम्ही जेवण करतो म्हणा मस्तपैकी या जेवाय तुम्ही पण हा या जेवायला आम्ही जेवाय बसतो आज आमच्या अक्काचा आवडीचा बेत आहे बाय बाय जेवा